आणि आता पाहूयात विविध जिल्ह्यातील घडामोडी 36 जिल्हे 50 बातम्यांमधून। रविवारी इंडिया आघाडीचा मेळावा, इंडियाच्या मुख्य आणि घटक पक्षांचा संयुक्त मेळाव्याचं आयोजन। खासदार उदयनराजे भोसले यांच्या लोकसभा निवडणुकीसाठी पोवई नाक्यावरील रजतांद्री या ठिकाणी वॉर रूम उभारण्यात आली। प्रत्यक्षात महायुतीचा अधिकृत उमेदवार ठरलेला नसताना निवडणुकीसाठी जोरदार तयारी सुरू। रामटेक लोकसभा मतदारसंघात ठाकरे गट बंडखोरी करण्याच्या तयारीत। ठाकरे गटाचे विदर्भ संघटक सुरेश साखरे उद्या अपक्ष उमेदवारी अर्ज भरणार। महाविकास आघाडीत रामटेक काँग्रेसच्या वाट्याला गेल्यानं ठाकरे गट नाराज। साताऱ्यात उदयनराजेंच्या स्वागत सोहळ्याचे पोस्टर व्हायरल। भाजपचे अधिकृत उमेदवार उदयनराजे भोसले असा पोस्टरवर उल्लेख। सातारा लोकसभा निवडणूक लढण्याची इच्छा 2019ला मला महायुतीकडून उमेदवारी मिळाली होती, नरेंद्र पाटील यांचं वक्तव्य। तर पाटील यांची भाजपकडे उमेदवारीसाठी मागणी। सोलापूरच्या माढा तालुक्यातील सरपंच शोभा पवार अपात्र। शासकीय जागेतील अतिक्रमण प्रकरण भोवलं, सोलापूर जिल्हाधिकाऱ्यांनी ठरवलं अपात्र। सुनेत्रा पवारांची फेसबुक पोस्ट व्हायरल। फेसबुक पोस्टमधून सुनेत्रा पवार यांनी शरद पवार गटाला डिवचलं। अकोला पश्चिम विधानसभा पोटनिवडणूक रद्द करण्याचे मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश। 1 वर्षापेक्षा कमी कार्यकाळ शिल्लक असल्यानं हायकोर्टाचा निर्णय। मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल। अमरावतीमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार बळवंत वानखेडे यांनी प्रचाराचा नारळ फोडला। अमरावतीच्या अंबादेवी आणि एकविरा देवीच्या आरतीनं सुरुवात। अमरावतीमध्ये मतदार प्रचंड बहुमतानं विजय करण्याचा व्यक्त केला विश्वास। गडचिरोलीतील काँग्रेसचे माजी आमदार नामदेवराव उसेंडी यांचा पक्षातून राजीनामा। लोकसभेची उमेदवारी मिळाली नसल्यानं नामदेवराव उसेंडी नाराज। तर भाजप आमदार बंटी भांगडिया नामदेवराव उसेंडी यांच्या भेटीला। लातूर लोकसभा मतदारसंघात पदाधिकाऱ्यांच्या भेटीवर उमेदवारांचा भर। काँग्रेस आणि भाजप उमेदवारांकडून पदाधिकाऱ्यांच्या भेटीगाठी। बीडमध्ये ज्योती मेटे यांनी शिवसंग्रामच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली। लोकसभा निवडणुकीवरून बैठकीत चर्चा। मेटे यांनी बीडमधून लोकसभा लढवावी, कार्यकर्त्यांचा आग्रह। छत्रपती संभाजीनगरमधून मनोज जरांगेंच्या राजकीय भूमिकेला संभाजी ब्रिगेडचा विरोध। जरांगेंनी उमेदवार उभे केल्यास महाविकास आघाडीचं नुकसान आणि भाजपचा फायदा, संभाजी ब्रिगेडचे प्रवक्ते शिवानंद भानुसे यांचा आरोप। धुळे लोकसभा मतदारसंघात काँग्रेसकडून अद्यापही उमेदवार घोषित नाही। धुळ्यात काँग्रेसला विजयाची प्रतीक्षा। सलग 3 पंचवार्षिक निवडणुकीपासून भाजपचा धुळे मतदारसंघावर कब्जा। खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांची मुस्लिम समाज बांधवांनी भेट घेतली। लोकसभा निवडणुकीत चिखलीकरांना दिला पाठिंबा। बुलढाण्यातील जागा काँग्रेसलाच मिळावी यासाठी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे राजीनामे। राजीनाम्यानंतर थेट नागपूर गाठत नाना पटोलेंकडे मांडलं गाऱ्हाणं। जळगावच्या बोदवड परिसर उपसा सिंचन योजनेच्या कामादरम्यान कोसळलेल्या स्लॅबची चौकशी करून कारवाईची मागणी। ठेकेदारावर कारवाई करण्याची बहुजन मुक्ती पार्टीची मागणी, तर बेमुदत आमरण उपोषण करण्याचाही इशारा। अहमदनगरमध्ये अशांतता निर्माण करणाऱ्यांवर कडक कारवाई करावी, संगमनेरच्या सर्वपक्षीय नेते आणि नागरिकांची मागणी। परभणीत लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीकडून अद्यापही उमेदवार निश्चित नाही, मात्र खासदार संजय जाधव यांच्याकडून भेटीगाठी सुरू। उमेदवार कधी जाहीर होणार याकडे जिल्हावासियांचं लक्ष। सोलापुरातील बेरोजगार युवकाचं भाजप आणि काँग्रेसच्या लोकसभा उमेदवारांना पत्र। प्रणिती शिंदे आणि राम सातपुतेंच्या लेटर वॉरनंतर दोघांनाही सवाल। सोलापूर शहरातील विविध समस्या मांडत विचारला जाब। अहमदनगरमध्ये शरद पवार गट आणि भाजपमध्ये ट्विटर वॉर। साकळाईतील जलसिंचन योजनेच्या सर्वेक्षणावरून दोन्ही गटात जुंपली। पवार गटाच्या ट्विटनंतर भाजपकडूनही प्रत्युत्तर। जळगावच्या 40 गावात लोकसभा निवडणुकीसाठी प्रशासनाकडून तयारी सुरू। प्रांत अधिकारी प्रमोद हिले यांनी निवडणूक अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा। जळगावात रक्षा खडसे आणि पदाधिकाऱ्यांमध्ये खडाजंगी। गिरीश महाजनांसमोरच पदाधिकाऱ्यांनी रक्षा खडसेंना सुनावण्याचा व्हिडिओ व्हायरल। जळगावमधील भाजपच्या अंतर्गत बैठकीतील व्हिडिओ असल्याची माहिती। मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी नागपुरात सेल्फी पॉइंट। मतदारांमध्ये जनजागृती करण्यासाठी विविध पोस्टर्स। युवक युवतींकडे पुणे जिल्ह्यातील 21 मतदान केंद्रांचा कारभार दिला जाणार। पुणे, बारामती, शिरूर या 3 मतदारसंघात प्रत्येकी 6, तर मावळ मतदारसंघात 3 युवक व्यवस्थापन मतदान केंद्र असणार। मतदानाबाबत आस्था वाढवण्यासाठी निवडणूक आयोगाचे विविध उपक्रम। विद्यार्थी घरोघरी जाऊन पालक सभेत पालकांना आवाहन करणार, तर युवक युवतींकडे पुणे जिल्ह्यातील 21 मतदान केंद्रांचा कारभार दिला जाणार। बीडमध्ये ठिकठिकाणी चेकपोस्टवर वाहनांची कसून तपासणी। निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गैरप्रकाराला आळा घालण्यासाठी जिल्हा प्रशासनाची कारवाई।
अहमदनगरच्या मढी गावातील विद्यार्थ्यांकडून मतदान जनजागृती, शिवतेज विद्यालयाचा उपक्रम, रांगोळीच्या माध्यमातून नागरिकांना मतदान करण्याचं आवाहन. बुलढाण्यात संतश्रेष्ठ जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या बीजोत्सवानिमित्त श्रीमद संगीत भागवत आणि अखंड हरिनाम सप्ताहाचं आयोजन. मागील 25 ते 30 वर्षांपासून खामगाव तालुक्यातील काळेगाव या ठिकाणी उत्सव सुरू. रत्नागिरीच्या खेडमधील जामगे गावी रामदास कदमांच्या परिवाराचं एकत्र देवी दर्शन. रामदास कदम यांच्या मुलांनी देवांची पालखीही नाचवली. कोकण रेल्वेच्या विशेष गाड्या सप्टेंबरपर्यंत चालू ठेवण्याचा कोकण रेल्वेचा निर्णय. नागपूर मडगाव जंक्शन विशेष गाड्यांच्या सेवेचा 9 जूनपर्यंत विस्तार करण्याचा विचार. रत्नागिरीच्या राजापूरमधील उन्हाळे गावातील कुंडात गंगेचं आगमन. सध्या गावातील 14 कुंडांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी. यंदा कोकणातील पर्यटकांसाठी मोठी पर्वणी. धाराशिवमधील दगडफेकीच्या घटनेनंतर पोलिसांचा शहरात रूट मार्च. नागरिकांना शांततेचं आवाहन. 125 पेक्षा अधिक अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल. 3 जणांना अटक. परभणीत रहदारीच्या रस्त्यावर विद्युत रोहित्र उघड्यावर. नागरिक संतप्त. महावितरणकडून दुर्लक्ष होत असल्याचा आरोप. राज्यात पाण्याची भीषण परिस्थिती. धरण साठ्यात फक्त 40% पाणीसाठा शिल्लक. तब्बल 940 टँकरनं पाणी पुरवठा. मराठवाड्यात टँकर 600 पार, तर विदर्भातील 399 गावात पाणी टंचाई. धुळ्यात तापमानाचा पारा 39 अंशावर. प्रचंड तापमानामुळे रस्ते निर्मनुष्य. आठवडाभरात तापमानात सातत्यानं वाढ. नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन. तर परभणीत उष्णतेचा पारा वाढला. वाढत्या तापमानामुळे शीतपेयांच्या विक्रीत मोठी वाढ. असंख्य व्यावसायिकांना दिलासा. हिंगोलीच्या कळमनुरी तालुक्यातील महालिंगी गावात पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांची भटकंती. गावात टँकरनं पाणी पुरवठा करण्याच्या मागणीसाठी महालिंगी ग्रामस्थांचा ग्रामपंचायतीवर हंडा मोर्चा. रत्नागिरीच्या राजापूरमधील उन्हाळे गावातील कुंडात गंगेचं आगमन. सध्या गावातील 14 कुंडांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी. यंदा कोकणातील पर्यटकांसाठी मोठी पर्वणी. भंडारा जिल्ह्यातील पवनी परिसरात अवकाळी पावसाचा कहर. वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसानं घरावरच्या पत्र्यांचं मोठं नुकसान. तर परभणीमध्ये ज्वारी काढणीला सुरुवात. पारंपरिक पद्धतीनं गाणगात ज्वारीची काढणी. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात ज्वारीची लागवड. नांदेडमध्ये वाढत्या उन्हामुळे काकडी पिकाच्या लागवडीकडे कल. काकडी पिकातून शेतकऱ्याला आर्थिक स्थैर्य. नाशिकमध्ये उन्हाळ्याची चाऊल लागल्यानं मातीच्या माठांना मागणी. काळ्या लाल रंगाचे आकर्षक माठ बाजारपेठेत दाखल. वाशिमच्या रिसोड तालुक्यात आसोला नेतनसा या ठिकाणी आग लागल्याच्या घटना. घरातील साहित्यासह शेती उपयोगी साहित्य जळून खाक. नुकसान झालेल्या कुटुंबांना शासकीय आर्थिक मदत देण्याची मागणी. जळगावच्या चाळीसगाव तालुक्यातील देवळी गावाजवळ भीषण अपघात. एसटी बस आणि तवेरा गाडीत भीषण अपघात. अपघातात 4 जणांचा मृत्यू. अल्पवयीन मुलाचं अपहरण करून निर्घृण हत्या. अंबरनाथ तालुक्यातील वांगणी गोरेगाव परिसरातील घटना. पालकांकडून 25 लाखांची मागणी, मात्र पोलिसांची चाहूल लागताच चिमुकल्याची हत्या. भंडारा जिल्ह्यातील कन्हाळगाव या ठिकाणी वाघाच्या हल्ल्यात महिलेचा मृत्यू. जंगल परिसरात मोह वेचण्यासाठी महिला गेली असताना वाघाचा हल्ला. परिसरातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा. बुलढाण्यातील एमआयडीसीमध्ये भीषण आग. खामगावच्या जगदंबा अॅग्रो कंपनीला भीषण आग. आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू. आगीचं कारण अद्याप अस्पष्ट. सांगली शहरात बुलेटमधून फटाक्यांचा आवाज काढणाऱ्या गाड्यांवर कारवाई. 12 बुलेट मालकांवर कारवाई, तर दंडात्मक कारवाई करत सायलेन्सरही जप्त.